मवियामध्ये 125 जागांवर सहमती. बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. मवियाच्या जागा वाटपाबाबत थोरातांची माहिती. लोकसभेत मुस्लिम मतं मिळवल्यानंतर ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार देणार, तर शिंदे गटाच्या यामिनी जाधवांकडून बुरख्याचं वाटप करत मुस्लिम समाजाची मतं मिळवण्यासाठी धडपड. मुस्लिम समाजाविरोधात बोलू नका, अजित पवारांनी टोचले सत्ताधारी नेत्यांचेच कान. एखाद्या समाज घटकाविरोधात बोलणं चुकीचं, अजित पवारांचं वक्तव्य. सुरक्षा घेण्याआधी शरद पवारांनी केंद्रापुढे ठेवल्या काही अटी. पवारांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक. फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात असेपर्यंत सुखशांती नाही. नागपूर हिट अँड रन प्रकरणावरून संजय राऊतांची टीका. सीताबर्डी पोलिसांचा तपास संशयास्पद म्हणत पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही ताशेरे. आरक्षण विरोधी वक्तव्य केल्याने राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक पवित्रा. काँग्रेस हटाव आरक्षण बचावचा नारा देत उद्या भाजपचं राज्यभर आंदोलन. राहुल गांधींविरोधात सदावर्ते दाम्पत्याची देशाची बदनामी केल्याची पोलिसात तक्रार. अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधींच्या अटकेची मागणी. माकपचे सचिव सीताराम येचुरी यांचं निधन. वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 2 दिवसापासून सुरू होते रुग्णालयात उपचार. अजित पवारांचे खंदे समर्थक अण्णा बनसोडेंच्या होर्डिंगवरून राष्ट्रवादीचं घड्याळ गायब. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बनसोडे वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा. पूजा खेडकरांवर यूपीएससीचा गंभीर आरोप. कोर्टात पूजानं शपथेवर खोटं बोलल्याचा आरोप. यूपीएससीच्या दाव्यानंतर दिल्ली हायकोर्टाची नोटीस. एसटी महामंडळाला सुगीचे दिवस. प्रथमच 16 कोटी 86,61,00,000 रुपयांना नफ्यात. 31 पैकी 20 विभागांनी ऑगस्ट महिन्यात कमावला नफा. छत्रपती संभाजीनगरात क्लासेसची सामाजिक कार्यकर्त्यांकडून तोडफोड. विद्यार्थ्यांना क्लासमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप. संभाजीनगरमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई. दिवसभरात 480 रिक्षांची तपासणी. त्यापैकी 113 रिक्षा जप्त. दगडूशेठ गणपतीला मेरिडियन आईस्क्रीम तर्फे 51 लिटरचे मोदक आईस्क्रीम. तब्बल 700 गणेश भक्तांना वाटप. मेरिडियन तर्फे बाप्पाला आईस्क्रीमचा नैवेद्य. नाशकात गणपती विसर्जनासाठी 5000 पोलिसांची फौज. विसर्जन मिरवणूक मार्गावर असणार 200 सीसीटीव्ही शिवाय 6 ड्रोनचा वॉच. मिरवणुकीसाठी पोलिसांचा असणार चोख बंदोबस्त. पुण्यातील रेल्वे ट्रॅकवर आता आयबीची नजर. पुण्यात जवळपास 20 संशयित ठिकाणं. घातपात रोखण्यासाठी सीसीटीव्हीची असणार नजर. ट्रॅक आणि इंजिनमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार. मुंबईत भेसळयुक्त दुधाची विक्री. मालाड परिसरातून दोघांना अटक. 150 लिटर भेसळयुक्त दूध जप्त. सणासुदीच्या काळात दुधात भेसळ करून दुधाची विक्री करत असल्याची माहिती. राज्यात 3 दिवस पावसाची उघडीप. विदर्भात सोमवारी पुन्हा पाऊस वाढण्याचा अंदाज. इतर भागात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता.